मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मीरा समोर पाहते तर तिथे पंकज आणि निरूपा हे दोघेही असतात। मग आता निरूपाला असं समोर पंकजला भरवताना पाहून मीराच्या पायाखालची जमीनच सरकते। त्यावेळी मीरा म्हणते, बापरे, म्हणजे आई रोज इथे येत होत्या आणि घरात सर्वांना पारू मावशीकडे जात होते असं सांगतायत। रोज डबा घेऊन त्या तर इकडे येत आहेत। आता तिला प्रश्न पडतो, यांनी असं का केलं असेल। मग आता पंकज आणि त्याचबरोबर त्यानंतर आता निरूपा म्हणते, सकाळी एक खूप छान गंमत आली, तुला माहिती आहे का रे पंकज। पंकज म्हणतो, काय झालं। मग आता निरूपा म्हणते की अरे बाळा, जेव्हा मी तुझ्यासाठी भाजी बनवली होती, हा उरट लगेच ती भाजी खाण्यासाठी इकडे किचनमध्ये आला, तर मी त्याच्यासमोर काय केलं माहिती आहे का, रिकामी कढई ठेवली आणि रिकामी कढई ठेवून त्याचा अपमान केला। त्यावेळी पंकज म्हणतो, असं केलं का, मी पाहिजे होतो ना तिथे बघायला, मी हे सगळं काही मिस केलंय। त्यामुळे आता पुढच्या वेळी जर असं काही ड्रामा झाला तर मग मला लगेच तू सगळं काही रेकॉर्डिंग करून पाठव, चालेल ना। मग आता निरूपा म्हणते, हो नक्कीच पाठवेल। त्यावेळी आता नंतर निरूपा म्हणते की बरं झालं पंकज, तुझं लग्न त्या फुलवाली बरोबर झालं नाही, नाहीतर तू जेव्हा बिझनेस मीटिंगला गेला असता तर तुला सर्वांनी विचारलं असतं की तुझी बायको काय करते, मग तू म्हणाला असता की त्या मंदिराबाहेर तिथे फुले विकतीये। त्यावेळी आता मीराला अजूनच वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं की हे सर्वजण माझ्या घरच्यांची किती खिल्ली उडवतायत। काही वेळानंतर आता निरूपा म्हणते, आणि तुझे बाबासुद्धा लगेच माझ्या बोलण्यामध्ये येतात आणि फसतात सुद्धा, त्यांना गंडवणं खरंच खूप सोपं आहे। त्यावेळी तो विचारतो, काय झालं मम्मा। मग आता ती म्हणते, अरे मी आपल्या रूमवाल्याकडून 3 महिन्याचं एक्स्ट्राचं भाडं घेतलं आणि तो आला होता विचारायला, मग मी त्याला तसं काही म्हटलं नाही, परंतु तुझ्या बाबांनी जेव्हा मला विचारलं ना, तेव्हा मी त्यांना सांगितलं पारूला त्या पैशांची गरज आहे म्हणून ती मी भाडं घेतलंय, पण तुझ्या बाबांनी लगेच त्यावर विश्वाससुद्धा ठेवला। असे तुझे बाबा किती वेळा गणलेत काय माहीत, असं म्हणून निरूपा आता हसत असते। त्यावेळी आता मस्त त्या दोघांचं जेवण सुरू असतं। तेव्हा आता मीराला खूपच वाईट वाटतं, ती म्हणते हे सगळं काही बाबांना सांगायलाच हवं आता, असं म्हणून ती आता आल्या पावली मागे निघालेली असते। आता काही वेळानंतर ही मीरा बाहेर येते आणि म्हणते, मला किती मोठं फसवले, असं म्हणून तिला आता सगळं काही लग्नामधले सर्व क्षण आठवत असतात की कशा प्रकारे पंकज हा लग्नातून निघून गेला होता, इथे मस्त रोज मजा मारतोय, असं म्हणून तिच्या डोळ्यात आता पाणी येतं। त्यानंतर ती आता सत्याला कॉल करते। इकडे सत्या हा गाडी नीट करत असतो, कुणाचा कॉल आलाय काय माहीत, असं म्हणून तो फोनकडे पाहतो तर तो मीराचा कॉल असतो। तेव्हा तो म्हणतो की आता ही ना माझं खूप डोकं खात बसेल, त्यामुळे आता कॉल रिसीव करायलाच नको। आता फोन कट करतो। मग नंतर मीरा म्हणते, यांना कॉल रिसीव करायला काय झाले, असं म्हणून ती 2-3 वेळा ट्राय करते। सत्या म्हणतो, आता हिला कटवायला हवं, नाही तर डोकं खात बसेल, असं म्हणून तो कॉल रिसीव करतो। त्यावेळी ती म्हणते, अहो मला तुमच्याबरोबर खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचंय। तो म्हणतो, काय बोलायचंय, असं म्हणून तो पुढे आता सांगतो की आवाजच येत नाहीये मला। तो लगेच फोन ठेवतो। तेव्हा मीरा म्हणते, त्यांनी तर काही ऐकून घेतलं नाही, परंतु मी बाबांना हे सगळं काही सांगणार। तेव्हा ती लगेच आता घरी जायला निघते। तर इकडे आता मुरकुटे साहेब घरी आलेले असतात आणि म्हणतात की अहो सुधाकर राव, आमच्या घराचं छत गळते, तुम्ही काम कधी करून देणार, तुम्ही 3 महिन्यांचा ॲडव्हान्स घेऊन बसला आहात। त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, पैशांची सोय होऊ दे, मी लगेच करतो, तुम्ही काळजी करू नका। पण आता मुरकुटे साहेब ऐकायलाच तयार नसतात। काही वेळानंतर आता मीरा तेथे येते। तेव्हा बरं झालं मीरा तू आलीस, अगं मुरकुटे साहेबांसाठी जरा चहा, सुधाकर राव विचारतात। तेव्हा ती म्हणते, हो बाबा टाकते लगेच। मुरकुटे साहेब म्हणतात, नको मला चहा वगैरे काही, त्या छताचं बघा तेवढं, असं म्हणून ते आता तेथून जातात। त्यावेळी आता मीराला खूपच वाईट वाटतं, काय करावं तिला सुचत नाही आणि बाबांना तरी कसं सांगावं पंकज आणि निरूपाने काय काय कारस्थान केलंय ते। त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात, या निरूपाने काय केलंय ना कळतच नाही, 3 महिन्यांचा ॲडव्हान्स घेऊन बसली आहे, आता पैसे नाहीत, छत आता गळतंय, त्यासाठी 70-80 हजार रुपये तरी नक्कीच लागतील, पैसे आणायचे एवढे कुठून, त्या पंकजने पण घोळ घातलाय, आता ह्यावेळी कुठे गेली आहे काय माहीत, इथे डबा केलाय आणि निघून गेली, पारूकडे गेली की काय, आता आल्यावर तिला विचारतोच। मग आता
मी सांगू शकते तुम्हाला आई कुठे आहे ते, असं म्हणून मीरा आता सुधाकर रावांसमोर जाऊन उभी राहते. तेव्हा सुधाकर राव विचारतात, कुठे आहे अगं तुझी सासूबाई, कुठे आहे कुठे? मग आता मीरा म्हणते की त्या त्यांच्या मुलाला म्हणजे पंकजला भेटायला गेल्या आहेत आणि त्यांच्यासाठीच त्या डबा घेऊन गेल्यात आणि त्यांनाच ते 3 महिन्याचं भाडं म्हणजे पैसे दिले आहेत, असं आता मीरा सगळं काही सत्य सांगते. ते ऐकताच आता सुधाकर रावांना जबर धक्का बसतो. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, काय म्हणतेस तू? मग आता मीरा म्हणते, हो मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तेव्हा ते दोघे कुठे आहेत आता, असं सुधाकर राव विचारतात. तेव्हा मीरा आता सगळं सांगू लागते की कशा प्रकारे मी तेथे गेले होते आणि तेव्हा त्या दोघांना मी एकत्र पाहिलं. तेव्हा आता सुधाकर रावांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तडक ते आता लगेच बाहेर जायला निघतात. मग आता मीरा ही खूप घाबरते, उगीच वाद नको म्हणून ती आता सुधाकर रावांना म्हणते की बाबा तुम्ही जाऊ नका हो. पण आता सुधाकर राव ऐकायलाच तयार नसतात. ती आता लगेच चप्पल घालते आणि सुधाकर रावांपाठोपाठ जाते. ते आता खूपच फास्ट चाललेले असतात. मग त्यानंतर आता त्यांना सगळं आठवत असतं, कशा प्रकारे आता निरूपासुद्धा पंकजच्या या प्लॅनमध्ये सामील होती. खरं तर त्यांना अजिबात लग्न करायची इच्छाच नव्हती, फक्त पैशांसाठी त्यांनी हे लग्न केलं होतं आणि माझ्या मीराला असंच त्यांनी वाळीत टाकून दिल्यासारखं केलं आणि निरूपाने सुद्धा रडण्याचं नाटक केलं. काही वेळानंतर आता ते तेथेच उभे असतात. त्याचवेळी मीरा तेथे येते. तिला प्रचंड धाप लागलेली असते. ती म्हणते, अहो बाबा मी तुम्हाला किती वेळाची आवाज देते. मग आता सुधाकर राव विचारतात, ते दोघेजण कुठे आहेत, मला त्यांना रंगेहात पकडायचे. मग आता मीरा म्हणते, प्लीज असं करू नका, त्या घरी आले की आपण त्यांना विचारू ना. मग आता मला त्या दोघांना रंगेहात पकडायचंय असं सुधाकर राव रागातच म्हणतात. तेव्हा मीरा म्हणते की बाबा प्लीज एकदाच माझं ऐका, आपण नंतर सगळं काही सॉल्व्ह करूयात ना. तरीही सुधाकर राव ऐकायला तयार नसतात. ते आता म्हणतात, मला दाखवते कुठे आहेत. तेव्हा मीरा आता सुधाकर रावांना पंकजच्या रूमकडे घेऊन निघालेली असते. दुसरीकडे सत्य हा गाडी नीट करत असतो आणि त्याच्या मित्रांना म्हणतो, 15 नंबरचा पाना दे. त्याचे मित्र 2-3 वेळा चुकीचाच पाना देतात. तेव्हा सत्य खूप शांतपणे परिस्थिती हँडल करतो. नेहमीसारखा चिडत नाही, ओरडत नाही, रागवत नाही. अगदी शांतपणे तो म्हणत असतो की फक्त 15 नंबरचा पाना पाहिजे. मग आता त्या धूमकेतूला समजलं, पण तुम्हाला अजून कधी समजायचं, असं सत्य आता म्हणतो. त्यावेळी बायकोचं कौतुक चांगलंच तोंडातून तुझ्या शोभतंय, असं त्याचे मित्र म्हणतात. आणि जास्त दिवस तू घेतली नाही का, कारण तू आमचा डॉक्टर आहेस आणि डॉक्टरनीच नाही घेतली तर मग आम्ही काम तरी कसं करणार. सत्यामध्ये झालेला हा बदल पाहून त्याचे मित्र पुन्हा त्याला म्हणू लागतात की अरे भावा, आम्हाला तर कळतच नाही तुझ्यामध्ये एवढा बदल झाला कसा. सॉरी, थँक्यू हे शब्द तुझ्या तोंडात आहेत का कधी? मग आता सत्या म्हणतो, तुम्ही तुमचं काम करून घेता का? तेव्हा त्याचे मित्र म्हणतात, तरीही डॉक्टर तू आहेस आणि डॉक्टरनीमुळे हा एवढा बदल तुझ्यामध्ये झालाय. सत्य आता गालातल्या गालात हसतो. तेवढ्यातच तो गाडीवाला मित्र आता तेथे येतो. तेव्हा तो सर्वांसाठी वडापाव घेऊन आलेला असतो. मग आता तो म्हणतो, सत्या भाऊ, अरे मी आपल्या सर्वांसाठी वडापाव आणले आहेत. सत्या आता पटकन मागे बघतो आणि थँक्यू असं त्याला पुन्हा म्हणतो. तेव्हा सर्वजण पुन्हा त्याच्याकडे पाहू लागले. पंकज आता सुटाबुटात तयार होतो आणि लगेच इंटरव्ह्यूला चाललेला असतो. तेव्हा निरूपा म्हणते, थांब बाळा, अगोदर काहीतरी मिठाई खाऊन जा, गोडाचं खाऊन जा, म्हणजे कशी इंटरव्ह्यू अगदी तुला छान देता येईल. तेव्हा ठीक आहे असं पंकज म्हणतो, मिठाई खातो आणि आता निरूपाला मिठी मारतो आणि निघणारच. त्यावेळी तो म्हणतो, मम्मा तुझे आशीर्वादच मला खूप आहेत बघ, आज मी नोकरी मिळवूनच येतो घरी, असं म्हणून तो आता निघालेला असतो. तर समोर सुधाकर रावांना तो पाहतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो. निरूपा देखील आता त्याच्यासोबत असते. तेव्हा निरूपाला पाहता सुधाकर राव हे रागातच तिच्याकडे पाहू लागतात. आता पंकज म्हणतो, पप्पा. तेव्हा सुधाकर राव आतमध्ये येतात आणि पंकजला कुत्र्यासारखा तुडवतात. एवढं मारतात की तो एकदम शांत बसून राहतो. पप्पा मला माफ करा असं म्हणतो. सुधाकर राव म्हणतात, मला पप्पा म्हणायचं नाही. आता निरूपा म्हणते, तुम्ही इथे आलातच कसे, तुम्हाला कळत नाही का? अहो तुम्ही तुमच्या मोठ्या मुलावर हात उचलताय. त्यावेळी सुधाकर राव म्हणतात, पंकज नावाचा मुलगा मला होता, आता नाहीये. आणि निरूपा तू तर काही बोलूच नको. तू जर मध्ये बोललीस ना तर माझ्या हातून काय होईल आणि काय नाही हे तू सुद्धा सांगू शकत नाही.
म्हणून सुधाकर राव हे खूपच चिडलेले असतात. तेव्हा निरूपा त्यांना शांत करण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु आता सुधाकर राव अजिबात शांत राहत नाही. मग आता ते म्हणतात की या पंकजने एवढा मोठा माझा विश्वासघात केला आहे ना, की स्वतःच्या बापाला त्याने फसवलं आहे. मी त्याला काय कमी केलं होतं असं म्हणून आता सुधाकर राव हे खूपच चिडतात. त्यावेळी आता ते पुन्हा एकदा त्याची गचंडी पकडतात आणि त्याला खूपच चोप देतात. तेव्हा निरूपा म्हणते, तुम्हाला समजतं का लेकराने काय एवढी चूक केली आहे? त्याच्या तोंडाला सुरकुत्या पडल्यात. तेव्हा त्या सुरकुत्यांचं काय घेऊन बसलीस? तू सुद्धा त्याच यादीमध्ये आहे, कारण तू तुझ्या मुलाला लपून छपून भेटायला यायचीस आणि आम्हाला खोटं सांगायचीस, असं म्हणून ते सुद्धा आता तिच्यावर खूपच भडकतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुधाकर राव म्हणतात की या नालायक मुलाने अजिबात माझ्या घरी यायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा आता निरूपा म्हणते, जर माझा मुलगा घरी येणार नसेल तर मी सुद्धा त्या घरात जाणार नाही. त्यावेळी आता उगीच तुम्ही तमाशा करू नका, घरात चला. मीरा म्हणते, त्यावेळी तूच आमच्या घरात आग लावलीस आणि आता तू त्या आगीत आम्हा सर्वांना ढकलून दे म्हणजे तुझं मन समाधान होईल, असं आता रागातच निरूपा म्हणते. त्यावेळी मीराला खूप वाईट वाटतं, ती रडत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.